माननीय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवकांचे नेते श्रीकांत शिंदे साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व आमदार म्हणजे आमचे किशोरप्पा असतील, माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे, माननीय चंद्रकांत पाटील, अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जळगाव महापालिका निवडणूक लढवणार आहोत. बरं, त्या अनुषंगाने आता आपण काही युती वगैरेची काही तयारी दर्शवली आहे? आम्हाला पक्षाच्या आदेशाने महायुतीचा होईल असं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे, परंतु अद्याप काही त्या बाबतीतली चर्चा नाही. परंतु आम्ही युती झाली तर ठीक, नाही युती झाली तर ठीक, या अनुषंगाने आम्ही जळगाव मनपा निवडणूक लढणार आहोत. जर युती झाली तर आपल्याला किती जागा अपेक्षित आहेत? ते आमचे त्या बाबतीतलं माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब, माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे आणि आमदार साहेब या बाबतीतला निर्णय बसून घेणार आहेत. आणि जर स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्यासाठी आपली तयारी झालेली आहे का? स्वबळाची लढण्याच्या हिशोबाने आमची तयारी आहे. एकच आहे, जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने जळगाव शहर एक हिरवगार शहर, सुंदर शहर या माध्यमातून संकल्पना मागील काळातील आमचे नेते माननीय सुरेशदादा जैन ज्यांनी आम्हाला या राजकारणात घडवलं, यांच्या माध्यमातून जे काही प्रकल्प अपूर्ण राहिलेले असतील त्या माध्यमातून किंवा जे आजच्या जनतेला रोड, दिवा बत्ती, गटार, आरोग्य या माध्यमातून हिरवगार शहर, बगीचे या माध्यमातून ज्या आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून राहील. नगर विकास खातं हे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्या अनुषंगाने आम्हालाही जर या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर मोठ्या प्रमाणावरती निधी आम्ही त्यांच्या माध्यमातून आणू. पालकमंत्री महोदय आहेत, यांच्या सहकार्याने या शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करू. जळगाव शहरामध्ये माननीय नामदार गुलाबराव पाटील पालकमंत्री यांनी DPTCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदा निधी, म्हणजे याच्या आधीचे पालकमंत्री जळगाव जिल्ह्याला लाभलेले आहेत, परंतु जळगाव शहरासाठी ही जळगाव महापालिका स्वायत्त संस्था असल्याकारणाने देत नव्हते. परंतु माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी ही महापालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जो निधी दिला आहे त्या माध्यमातून आज पाहिलं असेल आपण विविध प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम झालेले आहे. हा अजेंडा माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी राबवलेला आहे आणि ते आमच्या शिवसेना पक्षाचे आमचे नेते आहेत. एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून शहरासाठी झालेलं आहे. रोड असतील, दिवाबत्ती असेल, गटर असतील, या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी निधी हा जळगाव शहरासाठी दिला आहे. हा आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन नागरिकांसमोर जाणार आहोत. तर आमचं आव्हान असणार आहे की आपणही आम्हाला साथ द्या. येणाऱ्या काळामध्ये आम्ही या मंत्री महोदयांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावरती निधी हा जळगाव शहरासाठी असेल आम्ही आमच्या प्रभागासाठी आणण्याचा प्रयत्न करू. आणि महायुती झाली तर आपल्याला काही गोष्टींची तडजोड करावी लागते. यात आपला पुढे ना पुढे सामान्य कार्यकर्ता जो उमेदवार म्हणून इच्छुक असेल पुढे ना पुढे तो नाराज होईल आणि जर बंडखोरीची जर शक्यता झाली तर आपण ती बंडखोरी कशी शमवाल किंवा त्यासाठी काय आपला प्रयत्न राहील? शेवटी पक्षाचा आदेश आहे. आधी देश, पक्ष, मग आपण वैयक्तिक, अशी जी भावना आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या आदेशाने आम्ही संघटनेतील पदाधिकारी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही जर कोणी बंडखोरी करत असेल त्याला समजवण्याचा प्रयत्न करू. येणारा काळ, पुढील काळामध्ये वेगवेगळ्या संध्या मिळतात, त्या माध्यमातून त्यांना ती संधी देण्याचा प्रयत्न करू.